थेरपेटिक कुकिंग म्हणजे काय? रोजचा स्वयंपाक करणं ही कला आहे असं आपण म्हणतो. अहो नाही, कला नाही, ते पुढे जाऊन सायन्स पण आहे. एखाद्या प्राण्याचं मांस तुम्ही वापरत असाल आणि तो प्राणी जर घाबरलेला असेल, तो प्राणी जर आजारी असेल, त्या प्राण्याला जर मरताना खूप यातना झाल्या, तर त्या भावनेचा देखील त्या मांसावर किंवा त्या मीटवर परिणाम होऊ शकतो. आणि असं मांस हे चांगलं नाही आहे, रादर तुमच्या शरीराचं आणि मनाचं ते पोषण करू शकत नाही आहे, असा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे. NIH नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अमेरिका यांनी देखील त्यांच्या डायटेटिक्स डिपार्टमेंटला सांगितलं आहे की पिरॅमिड हा परिपूर्ण नाही आहे. फूड पिरॅमिड जो आपण अनेक वर्ष फॉलो करत होतो तो रिलेटेबल नाही आहे, कारण आपण पिरॅमिड स्टाईलमध्ये खात नाही, आपण एका प्लेटमध्ये अन्न घेऊन खातो. व्हेजिटेबल ऑइल जर तुम्ही तळण्यासाठी वापरत असाल किंवा खूप गरम करण्यासाठी वापरत असाल तर तुम्ही ट्रान्सफॅट कन्झ्युम करता आहे. ट्रान्सफॅट कन्झम्पशन इज डिरेक्टली रिलेटेड टू द कोलेस्ट्रेमिया, म्हणजे शरीरातलं नको असलेलं कोलेस्ट्रॉल. आयुर्वेदाला प्रोटीन माहिती आहे का? आयुर्वेदाला कार्बोहायड्रेट्स माहिती आहेत का? असे बरेच प्रश्न मला माझे अमेरिकेतले पेशंट्स विचारतात. त्याला माझं हे उत्तर असतं, हो आयुर्वेदात हे वर्णन केलेलं आहे, पण आम्ही त्याला चवी म्हणतो, आम्ही त्याला टेस्ट म्हणतो. फायर पाणीपुरी, चायनीज पिझ्झा. चायनीज पिझ्झा कसा असू शकतो? पिझ्झा हा इटालियनच हवा. जर तो चायनीज होतो तर तो विरुद्धाहार होतो. प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांची प्रकृती काय आहे हे अगदी पटकन, जसं तुम्ही वॅक्सिनेशनची जबाबदारी अगदी सिरियसली घेतात, तसंच आपल्या मुलांची प्रकृती काय आहे हे पण एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन विचारणं गरजेचं आहे. पाणी पिलं म्हणजे ते डिटॉक्सिफिकेशनला मदतच करणार, हा एक गैरसमज खूप आहे. पाणी जरी न्यूट्रिशनली झिरो व्हॅल्यू असेल, पाण्यात जरी कॅलरीज नसतील, पाण्यात जरी मायक्रोन्यूट्रिएंट्स नसतील, तरीही पाणी हे पचवायला शरीराला प्रयास करावे लागतात. जर मला दूध पचत नाही तर मी तूप खाऊ शकतो का? मी दही खाऊ शकतो का? हो, असे बरेच पेशंट्स आहेत माझे की ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे, पण ताक, तूप ते उत्तमरित्या पचवू शकतात. आयुर्वेद इंडिव्हिज्युअलिटी जपतं. आयुर्वेद तुम्हाला इंडिव्हिज्युअल सोल्युशन देतं, इंडिव्हिज्युअल डायग्नॉसिस देतं आणि इंडिव्हिज्युअल प्रिव्हेंटिव्ह ॲप्रोच पण देऊ शकतो. नमस्कार, मी नचिकेत शिरे ग्रंथप्रेमीच्या या भागात तुमचं खूप स्वागत करतो. योग, आयुर्वेद हे सगळे भारतातले हजारो वर्ष जुनी परंपरा आहे, पण त्याला आपण फार कॅज्युअली बोलतो. हे खूप मोठं वाईड स्पेक्ट्रम आहे. आयुर्वेद तर हे खूप मोठं स्पेक्ट्रम आहे. त्यातला आहार हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्याविषयी फूड गुरु हे पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर रुपाली पानसी यांनी, आणि त्याच्याबद्दलच बोलण्यासाठी त्या आज आपल्याबरोबर इथे आलेल्या आहेत. मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे ग्रंथप्रेमी पॉडकास्टवर. नमस्कार नचिकेत. मॅम, सगळ्यात पहिला तर म्हणजे तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात. भारतातली ही हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि पण तुम्ही आज अमेरिकेत आहात. तुम्ही तिथे काय, म्हणजे आयुर्वेदाचं काय काम तिथे करताय? छान प्रश्न आहे हा. अमेरिकेत काय करते मी? अमेरिकेमध्ये माझं आयुर्वेदाचं काम हे फक्त प्रॅक्टिसपुरता मर्यादित नाही आहे, तर मी बऱ्याच संस्थांशी निगडीत आहे. काही संस्थांची मी व्हाईस प्रेसिडेंट आहेत, बोर्ड मेंबर आहे, आणि या संस्थांचं कार्य हेच आहे की आयुर्वेद हे नुसतं ग्लोबलाइज आणि ग्लॅमराईज करता कामा नये, तर ते मेन स्ट्रीम प्रॅक्टिसमध्ये कसं येईल, त्याचा कॉमन मॅनला कसा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करता येईल, तर यासाठी कुठे तरी मी ऑनेस्टली काम करण्याचा प्रयत्न करते आहे. माझी स्वतःची आयुर्वेदिक प्रॅक्टिस आहे तिथे, आणि तिथल्या काही आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये मी शिकवते देखील. आणि प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे की आयुर्वेदा हे एक एन्शंट सायन्स आहे, पण त्याचबरोबर आजच्या मॉडर्न युगामध्ये आपण किती छान चपखलपणे ते विजडम बसवू शकतो, यासाठी रोज प्रयत्न चालू आहे माझा अमेरिकेत. फूड गुरु हे पुस्तक तुम्ही लिहिण्याचा निर्णय घेतला हे का, म्हणजे याच्या मागे काय स्टोरी आहे? असं म्हणतात ना की एका चांगल्या मिशनवर तुम्ही निघालात किंवा एक ऑनेस्ट तुमचं एक ध्येय घेऊन निघालात की छान लोक तुम्हाला भेटत जातात आणि कारवा चलता रहता है. उदरस्थ आलं आणि उदरस्थ वाचून मला फूड गुरूच्या पब्लिशरने अप्रोच केलं. सुरुवातीला द्वितीया माझी पेशंट
होती, आत्ता छान मैत्रीण आहे आणि फूडगुरूची पब्लिशर देखील आहे. रादर फूडगुरू येण्यामागे मला असं वाटते क्रेडिट द्वितीयालाच जायला पाहिजे, कारण कंटिन्युअस मॅडम आपण एक चांगलं पुस्तक अजून आणलं पाहिजे. उदरस्थाच्या पुढे काय किंवा ग्लोबल रीडर्सला आपण काहीतरी केटर केलं पाहिजे असं मला असं वाटते. 1 ते 1.5 वर्ष तिने माझ्या मागे आणूयात असा ध्यास लावलेला. आणि त्या काळात मी नुकतीच अमेरिकेत मूव्ह झाली होते, त्यामुळे माझ्या बरंच पर्सनल गोष्टी सेटल करण्यात तो वेळ जात होता. पण थँक्स टू हर की तिने तो हे सोडला नाही आणि आज फूडगुरू आलं आणि इतकं छान ॲक्सेप्ट केलं जात आहे ग्लोबली. एवढं छान आपल्याकडची जी परंपरा आहे ती तुम्ही ग्लोबल घेऊन चाललात. त्यासाठी हे सुंदर पुस्तक तुम्ही लिहिलं आहे इंग्लिशमध्ये. आणि याचा जो पहिलाच भाग आहे त्याचं एक जे हेडिंगच आहे किंवा टायटल जे आहे ते इतकं सुंदर आहे की अनलॉकिंग आयुर्वेदिक विजडम ऑफ न्यूट्रिशन. तर मला तुम्हाला असं विचारायचं की एक तर हे विजडम काय आहे आणि दुसरं याला कोणी आणि कसं लॉक करून ठेवलेलं आहे? खूप छान प्रश्न आहे. अनलॉकिंग द विजडम, असं काहीही गोष्ट अनलॉक करायची म्हटलं तर पहिली गोष्ट काय आठवते, तो खजिना. राईट. एन्शंट म्हटलं तरी खजिना कुठेतरी तो दडलेला असतो, त्याच्याबद्दल आपल्याला थोडेफार मिथ्स असतात, मिसकन्सेप्शन्स असतात किंवा काही क्लूज असतात आपल्याकडे, परंतु त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आपल्याला मार्ग माहीत नसतो किंवा माहीत असतो पण तो इतका क्लिष्ट असतो की आपल्याला तो अनरिचेबल वाटतो खजिना. आयुर्वेद हा असाच एक खजिना आहे की जो कुठेतरी काळाच्या ओघात बऱ्याच कारणांमुळे लुप्त होत चालला होता. पण आज आपण अशा परिस्थितीत राहतो आहोत की आपल्याला तो अनलॉक करण्याची वेळ आली आहे, कारण आपल्याकडे औषधं भरपूर आहेत, मेडिकल सायन्स खूप प्रगत झालेलं आहे, पण माणसाने जगायला कसं हवं, माणसाने ॲस्थेटिकली जगून रोगांचं प्रिव्हेन्शनच कसं करावं किंवा दैनंदिन दिनचर्या कशी असावी, मानसिक दिनचर्या कशी असावी किंवा स्वतःच्या शरीराची मनाची काळजी कशी घ्यावी, या सगळ्यांची गुपितं कुठेतरी आयुर्वेदामध्ये दिलेली आहेत. आणि काळाच्या ओघात ती एका खजिनासारखी लुप्त झाली होती. आणि आमच्यासारखे बरेच आयुर्वेदिक वैद्य त्यांच्या लिखाणातनं, त्यांच्या प्रॅक्टिसमधनं किंवा आजचं अवेलेबल जे तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग करून आपल्याला ते विजडम कसं कॉमन लोकांपर्यंत आणता येईल, याचा हा एक छान प्रयत्न आहे. फूडगुरू ही एक छोटीशी सुरुवात आहे आमची. रादर आम्ही पॉडकास्ट पण करतो, ब्लॉग्स लिहिते मी किंवा प्रॅक्टिसमधून देखील हे सगळं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. कोर्सेस मी घेते, त्यातून हे ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न असतो. पण खरं सांगायचं झालं ना तर डिकोडिंग करणारे जे काही होते ना पहिले शास्त्रज्ञ, ते आमचे चरकाचार्य, सुश्रुताचार्य, या सगळ्यांनी हे मनुष्य नुसतं देहाचं नाही तर मनाचं देखील संवर्धन करणारं किंवा एक मिनिंगफुल आयुष्य प्रदान करण्यासाठी जे काही आवश्यक ज्ञान आहे ते आयुर्वेदातून डिकोड या 3 आचार्यांनी केलं होतं, सुश्रुत, चरक आणि वाघभट. आणि आम्ही वैद्य त्यांचे डेसिपल्स आहोत आणि ऑब्व्हियसली जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही ते डिकोड करण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो या पुस्तकातून पहिल्या चॅप्टरमधनं त्याच डिकोडिंगला एक सुरुवात झाली आहे की आहारशास्त्र हा काही एक क्लिष्ट विषय नाही आहे, आयुर्वेदशास्त्र हा एक काही क्लिष्ट विषय नाही आहे. अगदी तुम्ही दैनंदिन जीवनात नकळतपणे तो आणू शकतात आणि त्याची ही सुरुवात आहे. वा, नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हटलं की दैनंदिन जीवनात त्याचा वापर कसा करता येईल ह्याच्याबद्दलचं हे आहे. आणि त्यातला एक पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॅलरीजबद्दलचा. तर म्हणजे आपण कुठल्याही मॉडर्न न्यूट्रिशन बद्दल बोललो तर प्रत्येक ठिकाणी असं सांगितलं जातं की इतके कॅलरीज खा, इतके कॅलरीज तुम्ही इंटेक करा. मला हा नेहमी प्रश्न पडतो की खाताना कॅलरीज कशा मोजायच्या? अगदी बरोबर. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? तुम्ही त्याच्यात ते लिहिलं पण आहे. मला असं वाटतं की कुठलंही शास्त्र हे परिपूर्ण नसतं आणि अवेलेबल किंवा उपलब्ध जी काही पॅरलल शास्त्र आहे त्यांचा जर आपण सदुपयोग करून घेतला आणि 2 शास्त्रांचं इंटिग्रेशन केलं, जे खूप महत्त्वाचं आहे, तर एक खूप परिपूर्ण त्यातनं एक रिझल्ट निघू शकतो. आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी हीच थॉट कॅरी करायचा प्रयत्न करते की आयुर्वेदाची मी डॉक्टर आहे, ॲट द सेम टाईम मी मास्टर्स इन न्यूट्रिशन केलेलं आहे. सो माझ्याकडे तो न्यूट्रिशनिस्टचा बेस आहे, माझ्याकडे आयुर्वेदाचं ज्ञान आहे. सो कुठल्या शास्त्रातलं काय योग्य ते एकत्र करून मला देता येईल याचा एक तो प्रयत्न असतो कायम. तुम्ही कॅलरीजचा विषय काढला, अगदी बरोबर आहे. जेवताना कॅलरीज मोजायच्या कशा, पण आपल्याला एक छान शाळेत असताना ताटाचं चित्र आठवत असेल की चौरस आहार हा कसा असतो.
तुम्हाला आश्चर्य वाटेल की कॅलरीज, मायक्रोन्यूट्रियंट्स, मॅक्रोन्यूट्रियंट्स याचं अगदी कॅल्क्युलेशन करून खूपच स्पेसिफिक डाएट देणारं शास्त्र आज आपल्या थाळीला फॉलो करतं आहे. अगदी NIH, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अमेरिका यांनी देखील त्यांच्या डायटेटिक्स डिपार्टमेंटला सांगितलं आहे की पिरॅमिड हा परिपूर्ण नाही आहे. फूड पिरॅमिड जो आपण अनेक वर्ष फॉलो करत होतो तो अप्रोचेबल नाही आहे, तो रिलेटेबल नाही आहे, कारण आपण पिरॅमिड स्टाईलमध्ये खात नाही, आपण एका प्लेटमध्ये अन्न घेऊन खातो. तर आता माय प्लेट ही त्यांनी कन्सेप्ट पब्लिश केलेली आहे. रादर माय प्लेट हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे बॅलन्स्ड डाएट काय असतो हे शिकवण्याचा किंवा हे समजून घेण्याचा. सेम केस कॅलरीजमध्ये होणं गरजेचं आहे. 50 ग्रॅम प्रोटीन खाणं, 50 ग्रॅम कार्बोहायड्रेट खाणं हे रोजच्या जेवणात शक्य नाही आहे. पण तुम्हाला समजलं पाहिजे की कुठल्या चवीचं अन्न खाल्लं पाहिजे, किंवा माझ्या ताटामध्ये जर कार्बोहायड्रेट असेल तर तो 2 पोर्शन असेल, माझ्या ताटामध्ये जर प्रोटीन असेल तर त्याचा 1 पोर्शन असेल. मायक्रोन्यूट्रियंट्स मला हवे आहेत तर फळभाज्या, हिरव्या पालेभाज्या किंवा आवळ्याचं लोणचं, हळदीचं लोणचं. फॉरगेट अबाउट मायक्रोन्यूट्रियंट्स आणि कॅलरीज. जर आपण हा एक व्यवस्थित आहाराचा विचार केला तर अँटायऑक्सिडंट्स, इम्युनिटी मॉड्युलर हे सगळे घटक आपण कव्हर करू शकतो. सो कॅलरी मेजरमेंट ही जेव्हा तुम्ही बेडरिडन असतात किंवा तुम्ही स्वतः अन्न खाऊ शकत नाही, तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे तुमचा आहार, तेव्हा कुठेतरी अगदी गरजेचं होऊन बसतं असं मला वाटतं. पण तुम्ही सुजाण असाल, तुम्हाला माहीत असेल की काय खायचं आहे, माझी प्रकृती कुठली आहे, माझा अग्नी किती आहे, म्हणजे माझा ॲपेटाईट किती आहे, माझा शारीरिक व्यायाम किती होतो, माझी लाईफ स्टेज कुठली आहे. फॉर एक्झाम्पल ॲडोलसंट्स किंवा किशोरवयीन अवस्थेतील मुलामुलींना जास्त कॅलरीज लागतात, पण तेच जसं तुमचं वय वाढत जातं तशा कमी कॅलरीज लागतात. त्या केसमध्ये फक्त तुम्ही हाईट, वेट किंवा BMI याच्या अनुषंगाने कॅलरीज कॅल्क्युलेट करून चालणारच नाही, तर तुम्हाला अजून खोलात जावं लागेल, जे आम्ही आयुर्वेदिक तज्ज्ञ उत्तमरित्या करू शकतो. प्रत्येक व्यक्तीचा अग्नी काय आहे, प्रकृती काय आहे, हे सगळ्या अनुषंगाने विचार करून मग आम्ही फक्त कॅलरीज नाही तर कुठल्या प्रकारचा आहार गरजेचा आहे आणि त्याचं किती प्रमाण आहारात असावं हे सांगू शकतो. बरं, इथे तुम्ही 2 गोष्टी बोलल्यात. त्यातलं एक होतं की टेस्ट, आणि तुम्ही टेस्टबद्दल पण याच्यात म्हणलं. आपल्याकडे कधी कधी असं पण म्हणलं की काय जिभेचे चोचले आहेत वगैरे असं पण म्हटलं तर, पण तुम्ही टेस्टचं महत्त्व पण आत्ता पण तुम्ही बोललात, लिहिलं पण आहे पुस्तकामध्ये. आणि अजून एक गोष्ट तुम्ही बोललात की माय प्लेट. सो आपल्याकडे महाराष्ट्रीयन जी थाळी सजवल्या जाते त्यात सगळ्या प्रकारच्या टेस्टचे येतात, आंबट, गोड, तिखट सगळ्या प्रकारचे असतात. अगदी. आणि ह्या माय प्लेटच्या कन्सेप्टबद्दल पण तुमच्याकडनं अजून समजून घ्या. जरूर. पहिला प्रश्न तुम्ही जिभेबद्दल विचारला, जिभेचे चोचले. थोडासा अन्याय आहे जिभेवर असं मला वाटतं, कारण आयुर्वेदाने सेन्स ऑर्गन्स म्हणजे तुमची ज्ञानेंद्रिय यांना अतिशय महत्त्व दिले आहे. म्हणजे हे तुमचे गेटवेज आहेत. बाहेरचं नॉलेज मेंदूपर्यंत पोचवणं, त्याचा आस्वाद घेणं, किंवा कुठे ते नॉलेज मेंदूपर्यंत पोचवणं गरजेचं नाही आहे, किंवा कुठल्या गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे, याचा सगळा कंट्रोल आपल्या ज्ञानेंद्रियांकडे असतो. आणि रसना हे जिभेचं एक संस्कृत नाव आहे, जी एक सगळ्यात महत्त्वाचा ज्ञानेंद्रिय ठरते, कारण जिभेमध्ये किती शक्ती हे सांगायला नको, राईट. वाणी म्हणजे चक्क सरस्वती, आणि रसना म्हणजे चवीचं ज्ञान देणारा तो एक ऑर्गन आहे, तो एक अवयव आहे. सो त्याचं महत्त्व अतिशय आहे. आणि कुठेतरी ते भान जेव्हा आपण हरपल्या जातं, कुठेतरी मेंदू, जीभ आणि तुमचं पोट याचं कनेक्शन जिथे इम्बॅलन्स होतं तिथे ते चोचल्यांकडे आपला कल जायला लागतो. तोवर चवीचं महत्त्व अतिशय म्हणजे खूप जास्त आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. 6 प्रकारच्या चवी आयुर्वेदाने वर्णन केलेले आहे. आणि चव ही फक्त छान वाटावं किंवा मला एखादी वस्तू आवडत नाही आहे खायला याच्याकरता नाही आहे, तर प्रत्येक चवीचं शरीरावर आणि मनावर देखील खूप मोठं कार्य आहे. मी एक तुम्हाला प्रश्न विचारते नचिकेत. मधुर चव म्हणजे स्वीट टेस्ट म्हटलं की तुमच्या मनात काय येतं किंवा काय वाटतं तुम्हाला? मधुर चव म्हणजे काय? छान, आनंद. हो, पण कुठले पदार्थ तुमच्या मनात येतात? किंवा गुलाबजाम, रसगुल्ले. अगदी बरोबर, राईट. पोळी. बरोबर. जेव्हा तुम्ही मधुर टेस्ट म्हणतात तेव्हा आम्ही गोड पदार्थांबद्दल बोलत नाही. बरं. आता आम्ही चाललोय मॅक्रोन्यूट्रियंट्सकडे. अच्छा. आयुर्वेदाला प्रोटीन माहिती आहे का? आयुर्वेदाला कार्बोहायड्रेट्स माहिती आहेत का? असे बरेच प्रश्न मला माझे अमेरिकेतले पेशंट्स विचारतात. बरं. त्याला माझं हे उत्तर असतं, हो आयुर्वेदात हे वर्णन केलेलं आहे, पण आम्ही त्याला चवी म्हणतो, आम्ही त्याला टेस्ट म्हणतो.
आता एक छोटासा विचार करूया. जेव्हा मधुर म्हणतो तेव्हा आपल्यासमोर साखर येते. हो, साखर म्हणजे ग्लुकोज मॉलिक्यूल. बरोबर. असा आहार जो तुमच्या शरीरात गेल्यावर पचन झाल्यावर अल्टिमेटली तुम्हाला ग्लुकोज मॉलिक्यूल देतो, तो सगळा आहार म्हणजे मधुर. बरं. मग त्यात गुलाबजाम पण आलं, त्यात गहू पण आले, त्यामध्ये तूप पण आलं, कारण अल्टिमेटली कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स असे 3 कॅटेगरी अन्नाच्या ज्या आहेत त्या तुम्हाला ग्लुकोज मॉलिक्यूल किंवा एनर्जी देऊ शकतात. बरं. आता हे इंटिग्रेशन झालं. हो, ह्याला जर मॉडर्न सायन्सचा बेस नसता तर कदाचित असं एक्सप्लेनेशन आज मी या पॉडकास्टवर देऊ नसते शकले. त्यामुळे दोन्ही सायन्सला एकत्र आणणं खूप गरजेचं आहे. आणि मग आता मी माझ्या पेशंटला नीट समजावून सांगू शकते की तुझ्यासाठी मधुर टेस्ट आवश्यक आहे, तुझ्यासाठी मधुर चव आवश्यक आहे. याचा अर्थ तू मिठाई आण, गुलाबजाम खा, लाडू खा असा नाही होत. तर तुझं जे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅटचं बॅलन्स आहे तो तुला नीट ठेवायला लागेल. किंवा तुझी चॉईस महत्त्वाची आहे. फॅटमध्ये तुला तिळाचं तेल उत्तम आहे, ऑलिव्ह ऑइल उत्तम आहे का, तुला तूप सूट होणार आहे, तुला गहू सूट होत नसतील तर मग तुला कुठला असा कार्बोहायड्रेट आहे जो मी तुला देऊ शकते. हा सगळा विचार आहे. हे झालं मधुर चवीचं विश्लेषण. बरं. आम्ल म्हणजे सावर टेस्ट. ही टिपिकली सगळ्या तुमच्या आयर्न रिच, व्हायटमिन सी रिच आणि फॉलिक ॲसिड रिच जे पदार्थ आहेत किंवा जे अन्न आहेत, जे सगळे सिट्रस फ्रूट्स आहेत, आवळा आहे, डाळिंब आहे, बेरीज आहेत, या सगळ्यामधनं येते. आणि आम्ल चव आयुर्वेदामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय उत्तम सांगितली आहे. बरं. आणि आजही तुम्ही कुठल्याही इम्युन कॉम्प्रोमाइज डिसिजेसची जी मॅनेजमेंट प्रोटोकॉल बघाल त्याच्यामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी व्हायटामिन सीच्या गोळ्या दिल्या जातात. आणि आवळा हे सगळ्यात सगळ्यात rich. उत्तम इम्युन मॉड्युलेटर आहे, अँटी एजिंग आहे आणि बऱ्याच गोष्टी आवळ्यामध्ये असतात. ते मला सांगण्याची फार काही विश्लेषण देण्याची इथे गरज नाही आहे. सगळं जगच आवळ्याभोवती फिरतं आहे असं मी म्हणेन. आणि मग त्या व्हायटामिन सीच्या गोळ्या का तेवढा फरक दाखवत नाहीत, कारण त्या बायो अवेलेबल नसतात. जेव्हा तुम्ही पूर्ण आवळा खाता, भले मग तुम्ही च्यवनप्राश खात असाल, फ्रेश आवळा खात असाल, फ्रोझन आवळा खात असाल, आवळ्याचं लोणचं खात असाल, आवळ्याची कँडी खात असाल, पूर्ण पचन प्रक्रियेतनं तो आवळा जातो. तुम्हाला नुसतं व्हायटामिन सी मिळत नाही तर तुम्हाला फायबर मिळतं. बरोबर. तर हे सगळं पोषण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे चवींचं महत्त्व खूप आहे. सेम कडू टेस्टबद्दल आहे. सगळे आयुर्वेदिक औषधं कडू असतात. फॉरगेट अबाउट आयुर्वेदिक औषधं. सगळी ॲलोपॅथी औषधं देखील कडू असतात. का? कारण कडू ही चव अशी आहे की जी तुमच्या सगळ्या सिस्टीम्समध्ये अगदी क्षणात पोहोचू शकते. बरं. कॅटलिस्ट जे प्रॉपर्टी असते ती कडू चवीकडे असते. मग तुम्ही सगळे स्पायसेस बघा आपले, मेथी दाणे आहेत, मोहरी आहेत, हिंग आहे, ही सगळी कडू चवीची औषधं आहे, कडू, तिखट वगैरे अशी. सो यांचं स्त्रोतोगामित्व हा शब्द आम्ही वापरतो आयुर्वेदिकमध्ये. इट्स नथिंग बट टू पेनिट्रेट द सिस्टम्स इन युअर बॉडी. सो मग तुम्हाला जर गोड टेस्ट तुमच्या शरीरापर्यंत नीट पोचवायची आहे तर त्याला थोडंसं कडूपणाची चव देणं गरजेचंच आहे. बरं. राईट. म्हणून मग तो लोणच्याचा एक भाग आपल्या प्लेटमध्ये असतो, किंवा कडू पालेभाज्या असतात, किंवा चटण्या असतात ज्या कुठेतरी कडू चवीकडे जातात. अगदी तीच स्टोरी तिक्त रस म्हणजे ज्याला आम्ही तिक्त म्हणजे कडू, तिखट जो रस असतो त्या तिखट रसाची पण अगदी हीच आहे की जेव्हा तुम्हाला रुक्षण हा एक शब्द वापरतो आम्ही की जास्त कॅलरीज नको आहे मला, फाजील कॅलरीज मला कमी करायच्या आहे माझ्या आहारातल्या. मग जेव्हा मी कार्बोहायड्रेट्स खाते तेव्हा त्याच्यामध्ये जर थोडी मिरची असेल, थोडा लसूण असेल, थोडासा हिंग असेल तर त्या तिखट चवीमुळे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी व्हायला मदत होते. म्हणजे शुगर वाढण्याचं प्रमाण देखील आपण ह्या वेगवेगळ्या चवींचा वापर करून अगदी लीलया त्या पदार्थाचे गुणधर्म बदलू शकतो. तीच गत आहे ॲस्ट्रिंजंट टेस्टची किंवा सॉल्टी टेस्टची. त्याच्यावर मी फूडगुरूमध्ये एक सेपरेट चॅप्टर लिहिलं आहे की तुम्हाला माहिती पाहिजे या चवी तुमच्या मनावर आणि शरीरावर काय परिणाम करत आहे. नुसतं शरीर नाही तर मनावर देखील या चवींचा परिणाम होतो. जर एखादी व्यक्ती तिखट रस जास्त खात असेल तर त्याचा परिणाम मनावर कसा होतो, कसं वात, पित्त, कफ या टेस्टने बदलू शकतं. वेगवेगळ्या डिसिजेसमध्ये वेगवेगळ्या टेस्ट वापरून तुम्ही औषधासारखं काम अन्नाकडनं कसं करवून घेऊ शकता. अगदी इतका सखोल विषय हा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कन्क्लूड करताना मला एक खूप छान गोष्ट नमूद करावीशी वाटते
जी आयुर्वेदाने हजारो वर्षापूर्वी सांगण्याचा प्रयत्न केला होता की फक्त जीभ नाही तर तुमचं अख्खं शरीर रादर अख्खं इंटेस्टाईनपर्यंत टेस्ट रिसेप्टर्स असतात. बरं. फॉरगेट अबाउट इट डायजेस्टिव्ह सिस्टीम्स, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवर देखील टेस्ट रिसेप्टर्स असतात. बरं. त्यामुळे आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की अति कडू जर तुम्ही पदार्थ खात असाल तर कुठेतरी इन्फर्टिलिटीकडे ते जाऊ शकतं, कुठेतरी इम्पोर्टन्सीकडे ते जाऊ शकतं. आणि जेव्हा आम्ही काही रिसर्च स्टडीज केले तेव्हा आयुर्वेदिक सेगमेंटने काही रिसर्च स्टडीज केले. त्याच्यामध्ये खूप छान एक रिसर्च स्टडी आहे की गिनीपिग्स किंवा रॅट्स, मेल रॅट्सला सलग काही दिवस खूप कडू पदार्थ दिले गेले बरं. आणि नंतर त्यांचे टेस्टिकल्स डायसेक्ट करून जर अभ्यास केला तर स्पर्म काउंट कमी झालेला दिसला. सो आम्ही जे म्हणतो ना की तुमच्या खाण्याचा संबंध हा तुमच्या स्किन डिसऑर्डरशी आहे. साधी इन्फर्टिलिटीची पेशंट आली तरी आम्ही खूप डिटेलमध्ये केस घेतो. आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की काही विरुद्ध आहार खाल्ला जातो आहे का, इनकम्पॅटेबल काही फूड कॉम्बिनेशन्स आहेत का, त्याच्यामुळे PCOD झाला आहे का, त्याच्यामुळे इन्फर्टिलिटी आली आहे का, त्याच्यामुळे काही स्पर्म काउंट कमी आहे का, त्याच्यामुळे ओव्हम मॅच्युअर होत नाही आहे का. इतका तो खूप सखोल आणि अतिशय सुंदर अभ्यास आयुर्वेदाने आधीच त्या खजिन्यात दिलेला आहे. तुम्ही जसं म्हटलात की बऱ्याचशा गोष्टी एकमेकाला कनेक्टेड असतात. या सगळ्या म्हणजे कुठलीही गोष्ट कशालाही टेस्टचं जे आपण फक्त वरवर बघतो तसं नसतं ते, त्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतात. मानवी शरीर पण एक म्हणजे आपण पंचमहाभूत म्हणतो की आणि मानवी शरीर पण त्याचाच एक भाग आहे. तर अग्नी आणि पाणी या 2 घटकांचा मानवी शरीरावरती फार एक मोठा परिणाम आहे किंवा त्याचं एक खूप महत्त्व आहे. त्याच्याबद्दल तुम्ही वेगळे 2 चॅप्टर्स घेतलेले आहेत, तर त्याच्याबद्दल सांगा ना. अगदी अगदी. अग्नी हा तर ओव्हरऑल मनुष्य शरीराचा आणि मनाचा आत्माच आहे. अग्नी या शब्दाचा लिटरली ट्रान्सलेशन खरं तर आग किंवा फायर असं आहे. पण अगदी ते फिजिकल लेवलवर फायर असा अर्थ घेता कामा नये. पण फायर काय करू शकते, तर फायर कंबशन हा एक शब्द आहे आपल्याला, एनर्जी प्रोडक्शन. जेव्हा एखादी गोष्ट जळते किंवा ट्रान्सफॉर्मेशन, एनर्जी प्रोडक्शन असा शब्द अग्नी या कल्पनेशी किंवा संकल्पनेशी निगडीत आहे. आपल्या शरीरामध्ये म्हणजे प्रत्येक सेकंदाला फिजिओलॉजिकल लेवलवर प्रचंड ट्रान्सफॉर्मेशन होत असतात. काही ठिकाणी एनर्जी वापरली जाते, काही ठिकाणी एनर्जी रिलीज केली जाते, नवीन सेल्स प्रोड्यूस केल्या जातात, हॉर्मोन्स सेक्रेट केले जातात, एन्झाईम सेक्रेट केले जातात. हे सगळं कोण करतं? हे सगळं शरीरातला अग्नी करत असतो. बरेचदा अग्नी ही संज्ञा केवळ जाठराग्नी म्हणून घेतली जाते. तर जाठराग्नी हा एक अग्नीचा प्रकार आहे. ॲपेटाईट किंवा भूक लागणं किंवा अन्न पचवलं जाणं, हो जरूर हे अग्नीचं कार्यच आहे. पण अग्नी इथवरच लिमिटेड नाही आहे. तर प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक सेलमध्ये देखील अग्नीचं काम चालू राहतं. कुठले आयन्स हे आत आले पाहिजे, कुठले आयन्स बाहेर केले पाहिजे, आणि हे सगळं काम मायटोकॉन्ड्रिया करत असते. तर अगदी खोलात जर आपण गेलो तर कुठेतरी अग्नीचा संबंध तुमच्या प्रत्येक पेशीच्या मायटोकॉन्ड्रियाशी लावला जाऊ शकतो. आणि मायटोकॉन्ड्रिया ही बँक असते, पॉवर बँक असते. जेव्हा हवं तेव्हा ATPs देणं, जेव्हा हवं तेव्हा एनर्जी प्रोव्हाइड करणं शरीराला, हे त्या मायटोकॉन्ड्रियाचं काम आहे. अगेन, आणि आता लेटेस्ट कॅन्सर रिसर्च सांगतो की तुमच्या मायटोकॉन्ड्रियाज जर चांगल्या असतील तर तुमच्या शरीरामधल्या कॅन्सर पेशी तुमच्या शरीरातल्या चांगल्या पेशी डिस्ट्रॉय करू शकता, म्हणजे चांगल्या पेशी ओव्हरकम करू शकतात कॅन्सर सेल्सवर. इतकं त्या मायटोकॉन्ड्रियाचं महत्त्व आहे. रादर कॅन्सर पेशंट्सचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्यांच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काहीतरी बिघाड झालेला कायम आढळून येतो. आणि अगदी आयुर्वेद हेच सांगतो आम्ही की तुमचा अग्नी उत्तम असेल तर तुमच्या सगळ्या पेशींचं कार्य नीट होईल. तुमचा अग्नी उत्तम असेल तर तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील, तुमचं पचन उत्तम होईल, तुमचे टिश्यूज नीट निर्माण होतील, इन टर्म तुम्ही हेल्दी राहाल. म्हणूनच मी अग्नी हा एक सेपरेट चॅप्टर घेतलेला आहे. तो अग्नी तुमचा व्यवस्थित आहे की नाही आहे हे कसं समजेल? छान प्रश्न आहे हा. आम्ही जे अगदी खूप डिटेलमध्ये केस घेतो त्यामध्ये आम्ही अनेक प्रश्न विचारतो की भूक कशी लागते, रेग्युलर वेळेला भूक लागते का, अन्न किती वेळात पचतं, अन्न पचवताना काही सिम्पटम्स दिसतात का, थोडक्यात ब्लोटिंग होणं, पोट जड वाटणं, किंवा अन्न नीट नाही पचलं तर करपट ढेकर येणं. असे खूप प्रश्न आहेत ज्याच्याने प्रत्येकाला आपला अग्नी कसा आहे, आपला अग्नी डिमिनिश्ड आहे म्हणजे मंद आहे, सम आहे म्हणजे बॅलन्स्ड आहे, का अननेसेसरी वाढलेला आहे, का इरॅटिक आहे म्हणजे ज्याला आम्ही विश्राम अग्नी आहे असं म्हणू शकतो. आणि आपला अग्नी हा आपल्या प्रकृतीवर पण डिपेंड असतो.
म्हणजे मी माझा अग्नी बदलू नाही शकत कारण माझी प्रकृती पित्त आहे. अच्छा. सो बाय डिफॉल्ट मला तो अग्नी मिळालेला आहे नेचरकडनं, प्रकृतीकडनं. तर ह्या तीक्ष्ण अग्नीला मी आता कसं सांभाळू हे मात्र माझ्या हातात आहे. बरं. आणि जे आम्ही अनलॉकिंग विजडम म्हणतो ना, ते हेच आहे. जर मला माहिती आहे की माझा अग्नी मंदच आहे, कफ प्रकृतीचा अग्नी बरेचदा मंद असतो, याचा अर्थ काही वाईट नाही आहे. पण ह्या मंद अग्नीला अनुसरून जर मी आहार घेतला नाही तर मात्र काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो हेच सगळं पेशंट्सला, स्टुडंट्सला किंवा ब्लॉग थ्रू रीडर्सला, आजच्या श्रोत्यांना सांगण्याचा प्रयत्न आहे की स्वतःला ओळखा. स्वतःची प्रकृती काय आहे, स्वतःचा अग्नी काय आहे, आणि हे सगळी तुमची आयुधं आहे. दीज आर युअर प्लस पॉईंट्स की जर तुम्हाला तुमची प्रकृती माहिती असेल, अग्नी माहिती असेल, तर त्याचा उपयोग करून तुम्ही अजून तुम्हाला जास्त बेनिफिट्स घेऊ शकाल. जे काही तुम्ही खाता आहे, व्यायाम करता आहात किंवा ओव्हरऑल तुमची लाईफस्टाईल आहे त्यामधनं. वा. तुम्ही आता हे जे सांगितलं की प्रत्येकाचा अग्नी वेगळा असतो. आता तुमचा अग्नी वेगळा, माझा अग्नी वेगळा, तर त्याच्यामुळे मला लागणारी भूक ही वेगळी आणि तुम्हाला लागणारी भूक ही वेगळी अगदी असेल. म्हणजे लहान मुलांना स्पेशली जेव्हा खाऊ घालताना आई किंवा पॅरेंट्स एवढंच खाल्लं पाहिजे की 2 पोळ्या संपवल्याच पाहिजे, ही जी जबरदस्ती असते आणि मग ते लहान मूल खात नाही, तर हे त्याच्या शरीराची जी एवढी गरज असते त्याच्यामुळे असतं का तो नाटकं करत असतं म्हणून असतं? बऱ्याच कारण आहे त्याला. पण हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला नचिकेत, की किती फोर्स करावं मुलांना, किती लेवलपर्यंत तुम्हाला वाटतंय की त्याची भूक नाही भागली आहे हे ओळखायला शिकायला पाहिजे. तर अगदी लहान मुलांची पण प्रकृती ओळखता येते, वात आहे, पित्त आहे का कफ आहे. त्यामुळे प्रकृती ओळखल्या गेली तर अग्नीचा अंदाज येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ग्रोथ पॅरामीटर्स बघा तुम्ही, की वजन व्यवस्थित वाढतं आहे ना, माइलस्टोन्स ग्रोथचे व्यवस्थित आहे ना, मुलगा किरकिर तर करत नाही आहे ना, एके ठिकाणी बसून शांतपणे जेवतोय ना, किंवा काय खाऊ घालतात याला पण महत्त्व आहे. एक पनीरचा छोटा क्यूब खाऊ घालणं आणि एक अख्खी पोळी खाऊ घालणं याच्यात फरक आहे. बरोबर, छोट्याशा पनीरच्या क्यूबने भूक लगेचच भागणार, कारण गुणधर्म पचायला जड आहे, हाय प्रोटीन आहे. सो तेही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटते म्हणूनच प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या मुलांची प्रकृती काय आहे हे अगदी पटकन, जसं तुम्ही वॅक्सिनेशनची जबाबदारी अगदी सिरियसली घेतात, तसंच आपल्या मुलांची प्रकृती काय आहे हे पण एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन विचारणं गरजेचं आहे, जेणेकरून ते तुम्हाला हेल्प करू शकतील की कुठले पदार्थ द्या, कुठले पदार्थ टाळा, किंवा काही पदार्थ देत असाल तर ते कमी मात्रेतच पोट भरवणारे असू शकतात आणि खूप सारं. अजून एक त्या अग्नीबरोबरच पाणी याच्याबद्दल पण आपण बोललो होतो की आणि पाणी किती प्यावं ह्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी इंटरनेटवर असतात. त्याच्याबद्दल पण तुमच्याकडनं आहे हो, आम्ही पाण्यावर पण एक पूर्ण चॅप्टर्स घेतलेला आहे, कारण पाण्याबद्दल बऱ्याच शंका असायच्या स्टुडंट्सला पण, पेशंट्सला पण, की पाणी पिलं म्हणजे ते डिटॉक्सिफिकेशनला मदतच करणार. हा एक गैरसमज खूप आहे. पाणी शरीराला आवश्यक आहे, डेफिनेटली पाणी शरीराला आवश्यक आहे, पण मॉडर्न सायन्स म्हणतं की यू डोंट नीड एनिथिंग टू डायजेस्ट द वॉटर. आयुर्वेद म्हणतं नाही, तुम्हाला पाणी पचवायला पण प्रयास करावे लागतात. पाणी जरी न्यूट्रिशनली 0 व्हॅल्यू असेल, पाण्यात जरी कॅलरीज नसतील, पाण्यात जरी मायक्रोन्युट्रिएंट्स नसतील, तरीही पाणी हे पचवायला शरीराला प्रयास करावे लागतात. मग त्यामुळे डेफिनेटली पाणी तुम्ही केव्हा पिता, किती पिता, टेम्परेचर काय आहे पाण्याचं, वेळ काय आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. अख्खा एक पॉडकास्टचा एपिसोड खरं तर पाण्यावर होऊ शकतो. काय म्हणतो, 4 लिटर प्यायलाच पाहिजे? जरूर त्याबद्दल मी नक्कीच सांगेन. अगदी टेक अवे मेसेजेस या चॅप्टर्समधनं तुम्ही घेऊ शकतात. स्वतःच्या तहानेला रिस्पेक्ट करा, ओळखायला शिका की आत्ता मला तहान लागली आहे आणि ती तहान लगेच भागवा. थांबू नका, वाट नका बघू. सेकंड थिंग जी आहे, अगदी जेवल्यानंतर, भरपेट जेवल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. द सेम वे तुम्ही जेवायला बसणार असाल तर लगेचच अगदी तांब्यावर ग्लासभर पाणी पिऊ नका. थोडा वेळ थांबा किंवा सिप बाय सिप थोडंसं प्या जेवणाच्या मध्ये. दॅट इज द राईट टाईम टू हॅव द वॉटर. ॲट द सेम टाईम उन्हातनं आल्या आम्ही म्हणतो की एकदम थंड पाणी पिऊ नका. थोडंसं टेम्परेचरशी तुम्ही ॲडजस्ट व्हा, नॉर्मल रूम टेम्परेचरला या, रूम टेम्परेचरचंच पाणी घ्या. थंड पाणी हे बरेचदा जिम गोअर्समध्ये एक आवडीचा विषय असतो की कॅलरीज बर्न व्हायला मदत होते. थोडंसं आम्ही आयुर्वेदिक डॉक्टर त्याच्या अगेन्स्ट असतो, कारण की थंड पाणी हे शरीरातलं नॉर्मल, म्हणजे रादर जठरामधलं जे नॉर्मल ॲसिड आहे, डायजेस्टिव्ह एन्झाईम आहे, ते हाय टेम्परेचरचं असतं, त्याला ते किल करण्याचं काम करतं. अच्छा.
त्यामुळे जर तुम्ही बाहेरून आलात एकदम गार पाणी प्यायलं तर तो टेम्परेचर शॉक असतो तुमच्या स्टमककरता. स्टमक कॉन्स्ट्रिक्ट होतं, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि एन्झाईमचं सेक्रेशन नीट होत नाही. त्याला हे सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे. आणि मला वाटते खूप सारं लिहिलं आहे मी या चॅप्टरमध्ये की पाण्याचा औषध म्हणून पण कसा तुम्ही वापर करू शकतात. सारखी सर्दी होत असेल, सायन्युसायटिसचा त्रास होत असेल तर सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी गरम पाणी पिणं हे औषध सांगितलं आहे. बरोबर. मायग्रेनमध्ये रूम टेम्परेचरचं पाणी किंवा वाळा, चंदन, गुलाब यांनी संस्कारित केलेलं पाणी ते देखील औषध सांगितलेलं आहे. तर मला नक्कीच आवडेल सगळ्यांना आज इथे सांगायला की फूड गुरु हे पुस्तक नक्कीच तुम्ही घ्या. कारण प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःचा अग्नी ओळखणं, स्वतःची प्रकृती ओळखणं, चवीचे पदार्थ कसे खावे, कुठली चव टाळावी, पाणी हा एक त्याच्यात आहे. विरुद्ध आहार ही एक संकल्पना खूप छान आहे आयुर्वेदात आणि त्यावरही आम्ही एक सेपरेट चॅप्टर घेतलेलं आहे. ते देखील वाचणं सगळ्यांकरता खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. बरोबर. सो नाही, डेफिनेटली. म्हणजे त्यात अनेक गोष्टी आलेल्याच आहेत. आपण आत्ता जे बोलू थोडंसं टेक्निकल वाटू शकतं, पण याच्यामध्ये तुम्ही टेक्निकल न वाटणाऱ्या आणि काहीतरी लगेच वापरता येणाऱ्या अशा 130 रेसिपींबद्दल पण दिलं. म्हणजे 130 रेसिपी तुम्ही याच्यात बेसिकली दिलेल्या आहेत. बरोबर. आणि आयुर्वेदिक रेसिपी असं आपण म्हणतोय त्याला. राईट. तर एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आयुर्वेदिक रेसिपी म्हणजे काय. दुसरी गोष्ट 130 रेसिपी या पुस्तकात इन्क्लूड करण्याचं कारण काय होतं? मी जेव्हा प्रॅक्टिस करते, मी जेव्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली ना तेव्हा मला माझ्या पहिल्याच पेशंटकडनं शिकायला मिळालं की आहारामध्ये बदल करणं किती गरजेचं आहे. आणि मला तिला प्रत्यक्ष सांगायला लागलं की बाई थालीपीठ करायचं आणि त्याच्यात हे मग कसं करायचं थालीपीठ. कारण मला अजून आठवतं ती नॉर्थ इंडियन होती आणि मला तिला मल्टिपल गोष्टी एकत्र तिच्या कमी करायच्या होत्या काही आणि काही महाराष्ट्रीयन रेसिपीज इन्क्लूड करायच्या होतात. सो जर तुम्ही सांगता आहेत तर ते तुम्हाला ॲक्च्युली पेशंट कसा इम्प्लिमेंट करेल त्याच्या किचनमध्ये हे माहिती असणं गरजेचं आहे. मी एक फक्त लिस्ट नाही देऊ शकत. टाळण्याच्या गोष्टी किंवा खाण्याच्या गोष्टी अशी लिस्ट देऊन माझं काम संपत नाही. तर त्या गोष्टी सोप्या करणं हे देखील माझंच कर्तव्य कुठेतरी आहे. म्हणून ही कल्पना आली खरं की नुसतं विरुद्ध आहार म्हणजे काय, नुसता अग्नी म्हणजे काय. अहो पण मी करू काय त्याचं पुढे. मला माहिती आहे माझा मंद अग्नी आहे आणि मला काही गोष्टी या सहज पचणाऱ्या खायच्या आहेत. मग त्या गोष्टी कुठल्या, मग मी त्या कशा करू, मग त्या क्लिष्ट असतील तर तुम्ही मला त्या सिम्पल करून द्याल का. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग हे पुस्तक आलेलं आहे. आणि तुम्ही पुस्तक वाचलं आहे, तुम्ही मला बोललात तर तुमच्या लक्षात आलं असेल की एक छान क्लासिफिकेशन केलं आहे आम्ही. हो, सूप्सचं वेगळं, म्हणजे सगळे वेगवेगळे रेसिपीज त्यात तुम्ही दिलेल्या आहेत. बरोबर आहे. आणि म्हणजे एक आई म्हणून समजा असेल किंवा एक वडील जो स्वयंपाक घरात काम अगदी. करणारा वडील म्हणून असेल तर त्यांच्यासाठी फारच उपयोगाचं आहे की पटकन उचललं पुस्तक आणि एखादं. तुम्हाला सगळ्यात आवडलेली रेसिपी किंवा पटकन तुमची गो टू रेसिपी कुठली आहे? हे म्हणजे कुठलं बाळ तुम्हाला आवडतं तुमचं हे विचारण्यासारखं आहे. पण मी म्हणेन की मिलेट्सबद्दल मी 2-3 रेसिपी लिहिलेल्या आहेत. तर मिलेट्स सूप ही माझी एक आवडती रेसिपी आहे. कारण खरंच ते इतकं कम्फर्ट फूड आहे, इतकं चटकन तयार होतं, पचायला इतकं हलकं आहे. तुम्हाला जर वजन कमी करणाऱ्या पेशंट्समध्ये एकदम ती हिट रेसिपी आहे मिलेट सूप. सो पर्सनली आत्ता या क्षणी मला ती आठवली. सो मिलेट सूप हे डेफिनेटली माझी आवडती रेसिपी आहे. याचं अजून एक कारण आहे. कारण मी अमेरिकेत प्रॅक्टिस करते आणि मी सगळ्याच काही खाण्याच्या सवयी बदलू नाही शकत तिथल्या, राईट. सो मला माझा जो काही पिच आहे माझी खेळण्याची तिथली ती मला कन्सिडर करायला लागते त्यांच्या वेस्टर्न डाएटमध्ये. तर त्याच्यामध्ये हे मिलेट सूप इतकं छान अकोमोडेट केलं जातं ना, कारण 3 ते 4 मिनटात तयार होतं. इट टेस्ट लाईक रिअली व्हेरी गुड. त्याच्यानंतर सूप तिकडच्या लोकांना खूप आवडतं आणि जेव्हा ते ॲक्च्युअल त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स काउंट करतात, कॅलरीज काउंट करतात किंवा त्याच्यानंतर जी भूक भागल्या जाते किंवा एक ती सटायटी जी लेवल असते ती खूप वेळ मेंटेन होते. म्हणजे बराच काळ तुम्हाला भूक नाही लागत मिलेट सूप खाल्ल्यावर, जे आवश्यक आहे वजन कमी करण्याकरता. तर असे इतके मल्टिपल बेनिफिट्स तुम्हाला मिलेट सूपमधनं मिळतात. आणि अगदी लहान बाळांपासून ते सिनियर सिटीजनपर्यंत काहीही डिसीज असेल, काहीही डिसऑर्डर असेल तरी कुणालाही म्हणजे की नाही चालणार बाबा ही रेसिपी असं काहीच नाही आहे. सो त्यामुळे मला असं वाटते खूप आम्ही त्याला पथ्य हा शब्द वापरतो. तर अतिशय पथ्य अशी ही मिलेट सूपची रेसिपी आहे आणि मी याच्यात बरेच मॉडिफिकेशन पण करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या मिलेट सूपमध्ये मग कसं एखादी छान चटणी टाका, मग कुठली चटणी टाकायची तर लगेच चटणी चॅप्टरवर जा, त्यातली एखादी छान चटणी शोधा, असा तो सगळा
प्रयत्न केला आहे आणि मला वाटते पहिलं चॅप्टर आम्ही मुद्दामून डेझर्ट्स दिलं आहे, स्वीट डिश. कारण आयुर्वेद म्हणतात की मधुर रसाने सुरुवात करा. पण अगेन गोड खाण्याने सुरुवात नका करू, पण प्रोटीन कार्बोहायड्रेट याने सुरुवात करा. सो हा सगळा विचार करून थॉटफुली आम्ही सगळे चॅप्टर्स डिझाईन केलेत. त्याचा सिक्वेन्स पण मुद्दामून तसाच ठरवला आहे. ग्रंथप्रेमीचे पॉडकास्ट तुम्हाला समजा आवडत असतील आणि असेच नवीन नवीन विषय आम्ही घेऊन येऊ असं तुम्हाला समजा वाटत असेल तर ग्रंथप्रेमी या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप पण सुरू झालेली आहे. अगदी 49 रुपयापासनं ते स्टार्टिंग आहे. सो असे मराठी पुस्तकं, मराठी साहित्य ह्यांना पुढे आणण्यासाठी आपण जे काय प्रयत्न करतो आहे त्याच्यासाठी तुम्हाला समजा आपल्याला स्वतःला जोडून घ्यायचं असेल तर नक्की मेंबरशिप घ्या आणि ग्रंथप्रेमीचं हे जे कार्य आहे ते पुढे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. सो अदरवाईज पण तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि मेंबरशिप पण घ्या. हे पुस्तक वाचून तुम्हाला ज्या प्रतिक्रिया आल्या असतील त्यापैकी एखादी आठवणारी प्रतिक्रिया सांगता येईल? जरूर, मला खूप आवडेल सांगायला. रादर नुसती आवडलेली नाही तर अभिमान, स्वतःला प्राऊड वाटलं असं ती प्रतिक्रिया होती. माझं मास्टर्सचं ॲडमिशन होतं अमेरिकेमध्ये आणि तिथे तुम्हाला एक अकॅडमिक काउन्सिलर दिला जातो की तू हे करतीयेस, तुला का करायचं आहे, तुझं ऑब्जेक्टिव्ह काय आहे हे संपल्यावर, किंवा मग तू कुठलं कोर सब्जेक्ट्स घेणार आहे याच्यासाठी तिथे एक अकॅडमिक काउन्सिलर असतो. तिच्याशी माझी मीटिंग होती, त्या युनिव्हर्सिटीतल्या काउन्सिलरशी. अमेरिकन बाई होती ती, अमेरिकन डॉक्टर, PhD. आणि झूमवर मीटिंग होती. झूमचा कॅमेरा ऑन केला आणि माझ्या पहिलं जे दृश्य दिसलं मला, ती माझी अकॅडमिक काउन्सिलर माझं फूड गुरु घेऊन बसली आहे. अँड शी स्टार्टेड की वी आर ऑनर्ड टू हॅव यू इन आवर युनिव्हर्सिटी. ह्याच्यापेक्षा कौतुकाची किंवा काय दाद असणार किंवा पाठीवर थाप असणार. सो निश्चित फूड गुरुने मला खूप दिलं आहे, नाव दिलं आहे. ज्या पेशंट्सला फूड गुरुने हेल्प केली आहे ते तर सदैव कॉन्टॅक्टमध्ये आहेच आणि छान मजेशीर प्रतिक्रिया पण येतात. सो पण ही आता या क्षणाला मला ही प्रतिक्रिया खूप महत्त्वाची खूपच. आणि म्हणजे याच्यापेक्षा चांगलं अजून काय होऊ शकतं तर खरं. आणि डेफिनेटली म्हणजे प्रॅक्टिकली यूजसाठी मी जसं मगाशी म्हटलं की एखादी आई असेल किंवा स्वयंपाक करणारा बाबा असेल तर पटकन उचलून त्याच्यातनं मी उपयोग करू शकतो असं हे आहे. याच्यात 3 पार्टमध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं. पहिला पार्ट मध्ये आपण आयुर्वेदाच्या बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. दुसऱ्या पार्टमध्ये रेसिपीज आहेत 130. तिसऱ्या पार्टमध्ये नो युअर फूड वेल असं तुम्ही त्याला म्हटलेलं. त्यात अनेक गोष्टींचा उपयोग म्हणजे इन्क्लूड तुम्ही केलेला आहे. त्यात उदाहरणार्थ तेल. तर तेल कुठलं खावं हा पण एक प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. तेलाबद्दल तर बोलूच नचिकेत, पण जे तू स्वयंपाक करणारी आई किंवा स्वयंपाक करणारे बाबा अशा 2 कॅटेगरीज केल्या ना, सध्या माझ्याकडे जो पेशंट बेस आहे ना त्यात एक तिसरी कॅटेगरी आहे, स्वयंपाक करणारे स्टुडंट्स. बरोबर. अमेरिकेमध्ये डॉममध्ये राहणारे एक मोठा भाग आजकाल माझ्या पेशंटचा तो आहे की खूप सारे युनिव्हर्सिटी स्टुडंट्स माझे पेशंट्स आहेत. आणि मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे स्टुडंट लाईफमध्ये की जो तुमचं फाउंडेशन असतं, नॉट ओन्ली फिजिकल हेल्थ पण मेंटल हेल्थचं पण ते फाउंडेशन आहे. आणि न्यूट्रिशन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर फूड गुरुचा अशा विद्यार्थ्यांना पण खूप उपयोग होतो आहे. तुझे प्रतिक्रिया वगैरे म्हटलात ना, त्या स्टुडंट्सकडनं इतका छान प्रतिक्रिया येतात की आम्हाला माहीतच नव्हतं की आम्ही एवढं कुकिंग करू शकतो, किंवा आम्हाला माहीतच नव्हतं की टाको, बरिटो किंवा बरिटो बाउल किंवा पिझ्झा किंवा पास्ताशिवाय डॉम्सला काही ऑप्शन असू शकतात. सो इतके छान सोपे ऑप्शन्स त्यांचा वेस्टर्न लाईफस्टाईल कन्सिडर करून, त्यांचे वेस्टर्न फूड चॉईसेस करून पण एक फ्युजन फूड थ्रू आपण देऊ शकतो. सो हे मला मेन्शन करावं असं वाटलं, तिसरी कॅटेगरी. आणि तेलांबद्दल म्हणायचं तर खूप प्रश्न येतात तेलांबद्दल, प्रश्नच नाही. पण मला सुरुवात करायला आवडेल या उत्तराची व्हेजिटेबल ऑइलने. व्हेजिटेबल ऑइल हे बऱ्याच मार्केटिंग स्ट्रॅटेजीजने बऱ्याच ब्रँडने खूप प्रमोट केलं आहे, कारण ते एक स्वस्त असतं, टिकायला थोडे दिवस जास्त टिकू शकतं. आणि आय डोंट नो त्याच्या मागचा मार्केटिंगचा अप्रोच किंवा फायनान्शियल गणित कसं चालतं ते. पण व्हेजिटेबल ऑइल ही एक कॅटेगरी आहे जी कायम टाळली पाहिजे. कारण व्हेजिटेबल ऑइल म्हणजे 3 किंवा 4 प्रकारचे वेगवेगळे सीड्स ऑइल एकत्र केलेले असतात. आणि कुठलंही तेल वापरताना त्याचा उष्मांक महत्त्वाचा असतो, त्याचा बॉइलिंग पॉईंट किंवा हिटिंग पॉईंट खूप महत्त्वाचा असतो. तो हिटिंग पॉईंट रीच झाला ना त्या तेलाचा की त्याच्या पुढच्या सेकंदाला ते तेल ट्रान्सफॅटमध्ये कन्वर्ट होतं. आणि ट्रान्सफॅट हा एक मोठा कल्प्रिट आहे सगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डरसाठी, शरीरातल्या सगळ्या इन्फ्लमेशनसाठी.
काहीही गट हेल्थ बिघडत असेल तर ट्रान्स फॅट, इन्फ्लमेशन ही लिंक तुम्हाला कुठेतरी सापडतेच. जंक फूड जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण ट्रान्स फॅटचं प्रमाण खूप असतं. सो जेव्हा वेगवेगळ्या प्रकारची ऑइल्स एकत्र केल्या जातात तेव्हा काही ऑइल्स हे पटकन गरम होतात, काही ऑइल्स अजूनही गरम झालेली नसतात. सो हा उष्मांकाचा खेळ कुठेतरी तो बिघडतो व्हेजिटेबल ऑइलमध्ये. आणि व्हेजिटेबल ऑइल जर तुम्ही तळण्यासाठी वापरत असाल किंवा खूप गरम करण्यासाठी वापरत असाल तर तुम्ही ट्रान्स फॅट कन्झ्युम करता आहे. ट्रान्स फॅट कन्झम्पशन इज डिरेक्टली रिलेटेड टू द कोलेस्ट्रेमिया, म्हणजे शरीरातलं नको असलेलं कोलेस्ट्रॉल हे तुमच्या आर्टरीजमध्ये डिपॉझिट होत जातं, जे पुढे जाऊन हृदयरोग, डायबिटीस किंवा अजूनही काही इम्युन कॉम्प्रोमाइज्ड डिसीजचं कारण घडू शकतं. यामध्ये आम्ही किती 15-16 नाही जास्तच 15पेक्षा जास्त तेलांबद्दल डिस्कस केलेलं आहे. असाही प्रश्न विचारला जातो, राईस ब्रान ऑइल आयुर्वेदात सांगितलं आहे का? कारण तो बऱ्यापैकी लेटेस्ट एक ट्रेंडिंग ऑइल आहे राईस ब्रान आणि चांगलंही असतं. हो, राईस ब्रान ऑइल आयुर्वेदात सांगितलं आहे, पण मी इथे उत्तर देणार नाही त्याचं. मला निश्चित वाटेल की फूड गुरु तुम्ही घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून काढा. आणि अजूनही बाकी खूप सारे ऑइल्स आम्ही डिस्कस केले की तळण असेल तर कुठलं ऑइल वापरा, सॅलडचं ड्रेसिंग असेल तर कुठलं ऑइल वापरा, ऑलिव्ह ऑइलबद्दल बरेच प्रश्न येतात, वापरावं की नाही, त्या सगळ्याची उत्तरं फूड गुरूमध्ये आहेत. तूप हा एक आयुर्वेदातला खूप महत्त्वाचा आणि आपल्या भारतीय याच्यात तुपाबद्दल काय सांगाल? आणि त्याच्यात पण आता A2 आणि जर्सी गाईचं दूध आणि त्याच्यातनं निर्माण झालेलं तूप याच्याबद्दल पण आता हे होतं. अगदी आयुर्वेदामध्ये जे तुपाचं वर्णन आहे ना ते अगदी शुद्ध भारतीय पद्धतीने केलेलं, विरजण लावून, साय काढून, दही लावून, घुसळून, मग ते लोणी काढून आणि ते कढवून जे केलेलं तूप आहे त्याबद्दल म्हणजे त्या तुपाचे फायदे जे आहेत ते आयुर्वेदात सांगितलेले आहे. इनफॅक्ट गाईपासून आलेलं तूप हे सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की म्हशीच्या दुधापासून काढलेल्या तुपाचे पण वेगळे बेनिफिट्स आहेत. वजन वाढवणं, निद्रा उत्तम करणं, असे बेनिफिट्स आयुर्वेदामध्ये वर्णिलेले आहे. पण आजकाल बाजारात जे तूप मिळतं ते जर या पद्धतीने काढलेलं नसेल तर त्याचे फायदे तुम्हाला डेफिनेटली मिळणार नाही. A2 गाईपासनं घेतलेलं दूध, त्यापासून काढलेलं तूप हे निश्चित चांगलं आहे, कारण त्यात काही प्रोटीन मॉलिक्युल्स असे असतात की जे A1 दुधामध्ये नसतात. रादर ते शरीरामधलं इन्फ्लमेशन वाढवणारे प्रोटीन मॉलिक्युल्स असतात जे A2 मध्ये मिसिंग असतात. त्यामुळे A2 मिल्क डेफिनेटली चांगलं आहे. आणि पण निश्चित तुम्ही खात्री करून घ्या की सोर्स रिलायबल आहे का किंवा ती पद्धत प्रॉपर पाळल्या गेली आहेत का. आणि मला खरंच खूप आनंद होतो की बरेचसे स्टार्टअप आहेत आजकाल की चांगलं दूध मिळावं, चांगलं तूप मिळावं शुद्ध. तर मला वाटतं डेफिनेटली त्यांचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. आणि तूप हे अतिशय वर्ण्य म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो की स्किन हेल्थ चांगलं करणारं आहे. मेध्य म्हणजे तुमची इंटलेक्ट वाढवणारं आहे. त्याचबरोबर इम्युन मॉड्युलेटर आहे म्हणजे इम्युनिटी वाढवणारं आहे. कामिंग, पीसफुल इम्पॅक्ट असतो. अँटी इन्फ्लमेटरी असतं. तुमच्या गट हेल्थ वाढवणारं असतं. गट हेल्थ म्हणजे गट मायक्रोबायोम जो असतो त्यांना ते एक मंचिंग सारखं फूड असतं तूप. म्हणजे खूप महत्त्वाचे जे व्हायटामिन्स असतात, व्हायटामिन A, D, E आणि K ह्याच्यासाठी फॅट लागतं आणि तूप हा अतिशय उत्तम फॅट आहे की जो हे व्हायटामिन्स तुमच्या शरीराला अन्नामधनं व्यवस्थित पोहोचू शकतो. सो मला असं वाटतं तुपाला घाबरण्याची बिलकुलच जरूरत नाही आहे. तूप हे प्रत्येकाच्या आहारात असायलाच हवं. आणि तळणासाठी पण तुपाचा खूप सुंदर उपयोग करू शकता तुम्ही, कारण तुपाचा बॉइलिंग पॉईंट किंवा हिटिंग पॉईंट हा अतिशय हाय आहे, अराउंड 250 डिग्री सेल्सिअस आहे. सो त्याचाही उत्तम उपयोग करू शकतो. म्हणजे गरम गरम भात, वरण आणि त्याच्यावरती तुपाची धार हे खाल्लं तर काही प्रॉब्लेम नाही. अगदी प्रश्नच नाही. माझे तिकडचे काही पेशंट्स आहेत अमेरिकेतले ज्यांनी तुपामध्ये तळायला सुरुवात केली आणि दे कुड मेक द डिफरन्स की एखादी तळलेली वस्तू, तेलात तळलेली वस्तू खाल्ल्यानंतर किती काळ जड वाटतं पोट. आणि तुपात रादर माझ्या मी काही कोर्सेस पण घेते आयुर्वेदा न्यूट्रिशनच्या अमेरिकेमध्ये, तर त्याच्यामध्ये मी या ॲक्टिव्हिटीज देते, फर्मेंटेशनच्या ॲक्टिव्हिटीज. मग आयुर्वेदिक पद्धतीने आम्ही कांजी तयार करतो किंवा हे तळणासाठी वेगवेगळी तेलं वापरून बघा, शुगर लेवल बघा तुमची, ग्लायसेमिक इंडेक्स चेक करा जे तुम्ही खाता आहेत. ह्या अतिशय इंटरेस्टिंग ॲक्टिव्हिटीज कोर्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यामुळे ते विजडम तुम्ही ॲक्च्युअली प्रॅक्टिसमध्ये आणू शकतात.
आपण तुपाबद्दल बोललो, A2 दुधाबद्दल बोलतो, पण बेसिकली डेअरी प्रोडक्ट्स हेच म्हणजे खावे की नको खायला, कारण वेगनिझम पण वाढतं आहे आणि एक असं पण आता म्हटलं जातं की डेअरी प्रोडक्ट्स हे जे आहे ते माणसासाठी नाहीच आहे, म्हणजे माणूस पचवू शकत नाही, माणसाचं शरीर त्या गोष्टी पचवू शकत नाही. तर याच्याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? ह्याच्यामध्ये खूप साऱ्या विचारधारा आहेत. वेगनिझम फॉलो करण्यामध्ये एक मोठं पॉप्युलेशन जे आहे त्यांना ॲनिमल क्रुएल्टी हो, ही तो एक भाग खरोखर आहेच. आणि तो अतिशय उदात्त विचार आहे. त्यामुळे त्या कारणासाठी जर तुम्ही वेगनिझम फॉलो करत असाल तर डेफिनेटली एक थॉट आहे त्याच्यामागे, राईट. आणि अनफॉर्च्युनेटली आजकाल डेअरी प्रॅक्टिसेस ह्या फारशा काही उत्तम केल्या जात नाही. आणि आयुर्वेदाने जे काही दुधाचे, तुपाचे किंवा दुग्धजन्य पदार्थांचे गुणधर्म दिलेले आहेत ते कुठेतरी इथिकल प्रॅक्टिसेस कन्सिडर करून गेलेले आहे. कारण आयुर्वेद इतक्या थॉटफुली बघतं की एखाद्या प्राण्याचं मांस तुम्ही वापरत असाल आणि तो प्राणी जर घाबरलेला असेल, तो प्राणी जर आजारी असेल, त्या प्राण्याला जर मरताना खूप यातना झाल्या तर त्या भावनेचा देखील त्या मांसावर किंवा त्या मीटवर परिणाम होऊ शकतो. आणि असं मांस हे चांगलं नाही आहे, रादर तुमच्या शरीराचं आणि मनाचं ते पोषण करू शकत नाही आहे, असा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे. साधं झाडाचं पान तोडताना पण आयुर्वेद आधी त्या झाडाची प्रार्थना करायला लावतं. सो इथिकल प्रॅक्टिसेस ह्या ऑलरेडी आयुर्वेदामध्ये कन्सिडर होत्या आणि त्यामुळे त्या पदार्थांचे गुणधर्म आपण तसे अपेक्षित करू शकतो. सो मी पूर्ण त्या मताची आहे, जर इथिकल प्रॅक्टिसेस नसतील तर क्वालिटी कॉम्प्रोमाइज डेफिनेटली होते. म्हणूनच मग एवढा लॅक्टोजेन इंटॉलरन्स वाढला आहे किंवा मिल्क ॲलर्जीज वाढलेल्या आहेत ज्या आधी नव्हत्या. हॉर्मोन ट्रीटेड आहेत, पेस्टिसाइड्स ॲड केल्या जातात, ग्रोथ हॉर्मोन्स ॲड केले जातात, पाश्चरायझेशन आहे, फॉर्टिफिकेशन आहे, अशा अनेक प्रोसिजर्स आहेत ज्या आजकाल ग्लोबल फूड मार्केटमध्ये वापरल्या जातात आणि त्याचा कुठेतरी नकळत परिणाम सगळ्या या दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थांवर होतो आहे. परंतु माणसाला दुधाच्या आणि दुग्धजन्य पदार्थांची गरज नाही, हे वाक्य कुठेतरी मला परिपूर्ण वाटत नाही. कारण की तुम्हाला उत्तम फॅट आणि उत्तम प्रोटीन आणि परिपूर्ण आहार हा दूध आणि दुधाच्या पदार्थांपासून मिळू शकतो. आणि जी लोक व्हेजिटेरियन फूड खातात, जी लोक मांस खात नाही, त्यांच्यासाठी तर हे खूप वरदान आहे दूध आणि दुधाचे पदार्थ. सो अगेन मग काय, मग सोल्युशन काय? जर मला दूध पचत नाही, जर मला ॲलर्जी आहे किंवा जर मला माहिती आहे की कदाचित या दुधावर असे काही संस्कार केले असतील, हॉर्मोन्स किंवा पेस्टिसाइड वॉटेवर, तर मी कसं करू? मग त्याच्यासाठी पण आयुर्वेदाकडे उत्तर आहे, ज्याला आम्ही क्षीरपाक विधी म्हणतो. की सुंठ टाका, अंजीर टाका, खजूर टाका, ते दूध उकळवा, पंचामृताच्या स्वरूपामध्ये हे पदार्थ घ्या. तेही मला वाटते मी या फूडगुरूमध्ये मेन्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. सो ह्याकरता तुम्हाला आयुर्वेदिक डॉक्टरांचा खूप उपयोग होईल. जर मला दूध पचत नाही तर मी तूप खाऊ शकतो का? मी दही खाऊ शकतो का? हो, असे बरेच पेशंट्स आहेत माझे की ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे, पण ताक, तूप ते उत्तमरित्या पचवू शकतात. किंवा जर तुमच्या खूप लवकर लक्षात आलं की माझ्या 2-3 वर्षाच्या मुलाला दुधाने त्रास होतो आहे, तर दॅट इज द राईट टाईम टू अप्रोच टू आयुर्वेदा डॉक्टर. जाणून घ्या का होतं आहे, दुधात प्रॉब्लेम आहे का अग्नीत प्रॉब्लेम आहे मुलाच्या, की तुम्ही चुकीच्या पद्धतीने देता आहेत. कारण विरुद्ध आहार ही एक कन्सेप्ट पण खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही दूध आणि फळं एकत्र देत असाल तर चूक दुधाची नाही आहे, चूक फळाची नाही आहे, चूक ह्या कॉम्बिनेशनची आहे. सो हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग हळद आणि दूध का उपयोगी पडतं, या सगळ्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ज्या आयुर्वेदिक आहार कल्पनेमध्ये, आयुर्वेदिक न्यूट्रिशनमध्ये येतात. आणि त्यावरच अनेक वर्ष झाले, मला असं वाटतं आता 10-12 वर्ष होऊन गेले मी काम करण्याचा प्रयत्न करते आहे. तुम्ही आता जसं म्हणलं की अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तुम्ही ॲज अ प्रॅक्टिशनर आणि आयुर्वेदाचं तुम्ही एवढं काम करत आहेत, तुम्हाला असं काय वाटतं का की कुठले तरी प्रश्न लोकांनी विचारले पाहिजे, म्हणजे जे मिसकन्सेप्शन्स आहेत त्याच्याबद्दल विचारतच नाही आणि वेगळेच काहीतरी प्रश्न विचारतात. म्हणजे मी पण आता विचारले किंवा तू हे प्रश्न विचारायला पाहिजे होते किंवा लोक पण तुमच्याकडे येतात. असं तुम्हाला काय वाटतं की कुठले प्रश्न विचारायला पाहिजे, कुठले मिसकन्सेप्शन आहे की ज्याच्याबद्दल बोलल्याच जात नाही आहेत? हो, किती छान प्रश्न आहे हा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर स्वतःला विचारायला पाहिजे की मी कोण आहे, काय प्रकृती आहे माझी, असे काय दोषांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, माझी मानसिक प्रकृती काय आहे माझी, कोणीच विचारत नाही स्वतःला. बरं. आज मी 15 जणं आपण आता सपोज स्टुडिओच्या बाहेर गेलो आणि तुमच्या टीमला भेटलो, मला नाही वाटत की मी समजा विचारलं की तुमची मानसिक प्रकृती काय आहे, व्हॉट टाईप ऑफ अ पर्सन यू आर, किंवा व्हॉट टाईप ऑफ मेंटल पर्सनॅलिटी यू हॅव,
तर या गोष्टी विचारल्या जात नाही. तर मला असं वाटते स्वतःबद्दल प्रश्न विचारायला पाहिजे. द सेम वे तुम्ही छान विचारलं की असे कुठले मिसकन्सेप्शन्स आहेत की जे लोकांकडनं विचारल्या जात नाही. तर मला असं वाटते की फूड फ्युजन याबद्दल काहीच बोलल्या जात नाही. आजकाल पुण्यामध्ये मी आत्ता गेले काही दिवस राहतीये पुण्यामध्ये, किती छान छान कॅफे उघडलेत. पण तुम्ही जर मेन्यू कार्ड बघितलं ना, कोण प्रश्न विचारत आहे. उलट प्रत्येकाला काहीतरी नवीन हवं आहे, ट्रेंडिंग हवं आहे. फायर पाणीपुरी, चायनीज पिझ्झा. चायनीज पिझ्झा कसा असू शकतो? पिझ्झा हा इटालियनच हवा. जर तो चायनीज होतो तर तो विरुद्धाहार होतो. कारण प्रत्येक क्विझिनचं स्वतःचं एक सायन्स आहे. महाराष्ट्रीयन क्विझिनचं, इंडियन क्विझिनचं एक सायन्स आहे. इडली जर तुम्ही इडलीच्या स्वरूपात खाली तर ती त्रास नाही देणार. बरोबर. पण तुम्ही जर काही फ्युजन करायला गेला, फ्राईड इडली केली किंवा अजून त्यामध्ये काहीतरी शेजवान सॉस टाकला इडलीमध्ये, तर तो विरुद्धाहार होणार. तर हे मिसकन्सेप्शन्स मला असं वाटते की पुढे यायला पाहिजे. द वे आवर फूड ट्रेंड्स आर इव्हॉल्विंग, द वे द रेस्टॉरंट्स आर केटरिंग द फूड, क्वेश्चन शुड बी देअर. मी हे खाऊ का? जर मला पिझ्झा खायचा असेल तर मी कुठल्या स्वरूपात तो खाऊ जेणेकरून मला तो एन्जॉय पण करता येईल त्याची टेस्ट आणि मला त्याचा त्रास पण नाही होणार. हे प्रश्न विचारल्या जात नाही. लोकांची चूक नाही आहे, बरेच आमच्या प्रॅक्टिशनरची पण चूक असते. सरसकट आम्ही सांगतो फास्ट फूड खाऊ नका, पण पित्त प्रकृतीच्या एखाद्या माणसाला किंवा वात प्रकृतीच्या एखाद्या माणसाला बटाटे वड्याचा खूप छान फरक पडू शकतो. त्याच्यासाठी तो संवर्धन ग्रोथ चांगला करणारा असू शकतो, पण कफासाठी तो अगदी मंद करणारा असू शकतो. मिसळीचे गुणधर्म घ्या, राईट. एखादा पित्ताचा पर्सन असेल त्याला मिसळीने त्रास होईल, पण वाताच्या पर्सनला त्याच मिसळीने चांगले प्रोटीन्स मिळतील. पण ती मिसळ कशी तयार केली त्याच्यावर डिपेंड आहे. तर मी काय खातो आहे किंवा मी खात असलेल्या पदार्थांचे गुणधर्म काय, हे कोणीतरी आम्हाला विचारावं असं सारखं वाटतं. की जर मी पोळी खातोय तर ही पोळी काय करते माझ्या शरीरात. आणि एक्झॅक्टली 3rd सेक्शनमध्ये फूड गुरूमध्ये आम्ही हेच केलं आहे की गव्हाचे काय गुणधर्म आहे, मग मॉडर्न सायन्स काय म्हणतं, आयुर्वेद काय म्हणतं, कुठल्या दोषांवर गहू चांगला आहे, कुठल्या दोषांवर गहू चांगला नाही आहे. कारण गव्हाबद्दल पण खूप मिसकन्सेप्शन्स आहे. प्रत्येकाला ग्लुटन सूट होत नाही आहे आजकाल. का? ग्लुटनचा दोष नाही आहे, तो तुमच्या मंदावलेल्या पचनशक्तीचा दोष आहे. सो गव्हाबद्दलही मी बऱ्याच गोष्टी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला. इनफॅक्ट ब्लॉग पण मोठा एक मी लिहिला होता ग्लुटन आणि गव्हाबद्दल. बरोबर. म्हणजे ओव्हरऑल आपल्या भारतीय एकंदरीत कल्चरमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, ते स्पिरिच्युअलिटी असो की कशावरती, इंडिव्हिज्युअलिझमवरती जास्त फोकस आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीला ग्रुपमध्ये डिवाईड नका करू. तसंच आयुर्वेदामध्ये पण तुम्ही जे सांगताय त्याच्यामुळे मला आत्ता जाणवत आहे की प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी आहे. कुठल्याही दोन माणसांना किंवा एखाद्या समूह म्हणून बघू नका. प्रत्येक माणसाची आपापली प्रकृती कशी असेल त्याच्याप्रमाणे आपण आपल्या आहाराकडे बघितलं पाहिजे. हे साधारण मला तुमच्या आत्ता बोलण्यात समजतं आहे. हे योग्य आहे? खूप योग्य आहे. काही ट्रेट्स हे सामान्यत्व आणि एकत्व किंवा एक युनिक फीचर्स असतात प्रत्येकाचे. म्हणजे मनुष्य म्हणून तुमच्या सिस्टीम्स, माझ्या सिस्टीम्स सेम आहे, ॲनाटॉमी आपली सेम आहे, तरी काही अशा गोष्टी आहेत ज्या अतिशय युनिक तुमच्यात आहेत आणि माझ्यात आहेत. तर त्या ओळखून घेणं गरजेचं आहे. वात पित्त कफ तुमच्या शरीरात पण आहे, वात पित्त कफ माझ्या शरीरात पण आहे, पण त्याचं कॉम्बिनेशन कसं आहे. फॉर एक्झाम्पल आत्ताच्या बोलण्यावरनं, आपण आज पहिल्यांदाच भेटतो आहोत आणि मला असं वाटते अर्धा तास झाला असेल आपण बोलतो आहे, तर माझ्या लक्षात येते की तुमची फिजिकल प्रकृती आहे ती थोडीशी कफाची आहे, मेंटल पर्सनॅलिटी थोडीशी वातपित्त असू शकते. सो दोषांचं हे डिस्ट्रीब्युशन इतकं फॅसिनेटिंग आहे आणि त्यामुळेच आयुर्वेद हा एक खूप या बाकीच्या मेडिकल सायन्समध्ये उजवा ठरतो. कारण आयुर्वेद इंडिव्हिज्युअलिटी जपतं. आयुर्वेद तुम्हाला इंडिव्हिज्युअल सोल्युशन देतं, इंडिव्हिज्युअल डायग्नॉसिस देतं आणि इंडिव्हिज्युअल प्रिव्हेंटिव्ह ॲप्रोच पण देऊ शकतो. ग्रहणी म्हणजे आम्ही आयुर्वेदिक शब्द आहे ग्रहणी. अगदी सामान्य भाषेत सांगायचं झालं तर कोलायटिस किंवा इरिटेबल बावेल सिंड्रोम. त्याचे जर 10 पेशंट आले तर त्या 10ही पेशंटचा ट्रीटमेंट कॉल वेगळा असू शकतो, जो मॉडर्न सायन्समध्ये सेम असणार. राईट. डायबिटीसचे 2 पेशंट्स आले माझ्याकडे, तर डायबिटीसमध्ये काय देणार? अँटी डायबेटिक औषधं सुरू करतात. डायबिटीस 20 प्रकारचे प्रमेह वर्णन केलेत आयुर्वेदामध्ये. इतकी इंडिव्हिज्युअलिटी आहे.
सो वाताचं प्रमाण जास्त असेल त्या प्रमेहामध्ये तर आम्हाला त्याचं कॅलरीज कमी करून नाही चालत. आम्हाला उलट जपाव्या लागतात त्याच्या कॅलरीज. वेरॅज कफाचा पर्सन आहे, ओबेसिटीकडे जाणारा आहे, तर आम्हाला त्याच्या कॅलरीज कमी करायला लागतात. मग त्याला आम्ही रुक्षण करणारी द्रव्य देतो, खूप सारे मिलेट्स देतो. मग ते मिलेट्स पण कसे खावे हे शिकवावे लागतात. वेरॅज आम्ही इकडच्या वातज जो डायबिटीस आहे त्याला आम्ही कुठेतरी तुपातली औषधं देतो. सो इतकं फाईन आम्हाला ते जजमेंट घ्यावं लागतं दोषांचं, प्रकृतीचं आणि व्याधीचं देखील. क्या बात आहे. म्हणजे मला असं वाटतं तुमचं बोलण्यावरनं मला असं वाटायला लागलं की BAMS वाल्यांना म्हणजे जास्त मार्क मिळालेल्या लोकांना BAMS मध्ये टाकायला तसंच व्हायला पाहिजे. कारण एवढा अभ्यास जो करायला लागतो. तुम्ही स्वतः पण खूप साऱ्या गोष्टी करताय या विषयावरती. आयुर्वेद पोचला पाहिजे लोकांपर्यंत. तुमचं अजून एक पुस्तक पण आहे उदरस्त नावाचं. हो. त्याच्याबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. प्लस तुम्ही कोर्सेसबद्दल पण बोललात, त्या नेमक्या कोर्सेसमधनं लोकांना काय मिळतं, ते करण्यासाठी काय तुम्हाला लोक कसे अप्रोच करू शकतात याच्याबद्दल पण. जरूर. उदरस्त माझं पहिलं बाळ आहे असं म्हणेन मी. म्हणजे माझ्या ॲक्च्युअल बाळांना सोडलं तर हे पुस्तकांच्या याच्यात पहिलं बाळ आहे. उदरस्त, फूड गुरु आणि याच्याखेरीज अमेरिकेतला CRC पब्लिकेशन थ्रू मी 4 अकॅडमिक्स बुक पण लिहिलेली आहेत, जी पूर्ण न्यूट्रासिटिकल्स आणि रिसर्च बेस्ड सगळी आहे. आणि उदरस्तची पण फूड गुरुसारखी एक छान स्टोरी आहे की मी सहजच पेशंट्स करता लिहायला लागले. आधी मी ईमेल पाठवायचे कस्टमाइज, नंतर लक्षात आलं की अरे फक्त पेशंट्सच का, बाकीच्यांना याचा उपयोग कसा होईल. मग तेव्हा फेसबुक नवीन होतं, मग फेसबुकवर पोस्ट लिहायला सुरुवात केल्या होत्या. हळूहळू त्या पोस्ट आवडायला लागल्या होत्या लोकांना, कारण क्लिष्ट नव्हतं, नवीन काहीतरी मिळत होतं. आयुर्वेदाबद्दल जे चुकीच्या गोष्टी माहिती होत्या बऱ्याच जणांना, त्या कुठेतरी सॉल्व्ह होत होत्या, मिथ्स कुठेतरी बस्ट होत होते. सो फॉलोअर्स पण वाढत होते. आणि उदरस्थच्या रसिक पब्लिकेशनचं आहे आणि त्यांच्यापर्यंत ते लिखाण पोचलं आणि मग त्यांनी अप्रोच केलं की अरे हे खूप वेगळं आहे आयुर्वेदातलं आणि हे कुठेतरी छान हलक्या फुलक्या भाषेत आपण एका पुस्तकात आणलंच गेलं पाहिजे. आणि तसं ते उदरस्थ आलं. आणि उदरस्थचा याचा अर्थच जो तुमच्या उदरामध्ये स्थित असतो, थोडक्यात अग्नी. सो इट्स ऑल अबाउट युअर अग्नी. आणि त्यातही असंच छान हलक्या फुलक्या भाषेत पथ्य म्हणजे काय, अग्नी म्हणजे काय, प्रकृती कशी ओळखावी, त्यातही काही रेसिपीज दिलेल्या आहे. पण त्याच्या पुढची स्टेप आम्ही फूड गुरुमध्ये आणली की अजून का नाही. आणि फक्त मराठी वाचक वर्ग उदरस्थाने कव्हर केला होता, जो फूड गुरुने अगदी खूप देशांच्या सीमा पार पाडल्या आहेत. मला वाटते रादर खूप देशांच्या सीमा ओलांडून आज फूड गुरु पोचलेलं आहे. आणि खूप आयुर्वेदिक कोर्सेसमध्ये आणि आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये आम्ही ते रेफरन्स बुक म्हणून रेकमेंड केलं आहे. आयुर्वेद न्यूट्रिशन हा इतका सखोल विषय आहे की सुरुवात केली मी एका कोर्सने, हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका, ऑर्लँडो, फ्लोरिडा. यांच्यासाठी मी बेसिक एक इसेन्शियल आयुर्वेदा न्यूट्रिशन म्हणून कोर्स सुरू केला. खूप छान रिझल्ट्स मिळाले. आता पुढे काय, आम्हाला अजून शिकायचं आहे. म्हणून मग 2रा, 3रा, 4था आणि आत्ता मी एप्रिल महिन्यामध्ये 5वा कोर्स इंट्रोड्यूस करते आहे. बेसिक न्यूट्रिशन, ॲडव्हान्स न्यूट्रिशन, फास्टिंग अँड डिटॉक्स कसं वापरू शकतो आपण, थेरपेटिक कुकिंग म्हणजे काय, रोजचा स्वयंपाक करणं ही कला आहे असं आपण म्हणतो. अहो नाही, कला नाही, ते पुढे जाऊन सायन्स पण आहे. आणि त्या छान सायन्सचा तुम्ही तुमच्या तब्येतीकरता कसा उपयोग करून घेऊ शकाल. किंवा थेरपेटिक कुकिंग टॉक्स अबाउट हाऊ यू कॅन यूज युअर एव्हरीडे रेसिपीज ॲज मेडिसिन फॉर युअर डिसीजेस. राईट. ग्लायसेमिक इंडेक्सबद्दल खूप बोलल्या जातं आज की एखाद्या फूडचा ग्लायसेमिक इंडेक्स असतो, पण पुढे काय, मी तो बदलू शकते का? हो, ज्याला आम्ही संस्कार म्हणतो. एखादी वस्तू भाजली कोरडी तर काय होतं, तळली तर काय होतं, पाण्याच्या वाफेमध्ये शिजवली तर काय होतं. अशा खूप इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही या कोर्समध्ये बोलतो. आणि आता आम्ही मेटाबॉलिक डिसऑर्डर्सवर एक कोर्स इंट्रोड्यूस करतोय. कोर्स कोणी पण करू शकतो ऑनलाईन का? हो, अगदी. हे सगळे कोर्सेस ऑनलाईन आहे आणि नॉट नेसेसरी तुम्ही अमेरिकेतच हवे त्याकरता. आम्हाला युरोपियन स्टुडंट्स आहेत आमच्याकडे, कॅनडाचे स्टुडंट्स आहेत, काही भारताचे स्टुडंट्ससुद्धा जॉईन करतात हे कोर्सेस. सो नक्कीच तुम्ही हे कोर्सेस जॉईन करून तुमचं आयुर्वेदाबद्दलचं
किंवा रादर तुम्हाला जे हवं आहे आहारातलं ज्ञान ते वाढवू शकतात. तुम्ही शिकल्याने फरक हा पडेल की त्यातलं सायंटिफिक नॉलेज तुम्हाला राहील आणि तुम्ही ते स्प्रेड पण करू शकाल. नॉट ओन्ली तुमच्यापर्यंत ते लिमिटेड राहील. बरोबर. हा विषय एवढा मोठा आहे की मग आपण फक्त वरचं सरफेस पण स्क्रॅच केलं नाही असं त्याला म्हणतात, तसं झालेलं आहे. अगदी, अगदी. गटबद्दल आपण बोललेलोच नाही आहे. सो दिस इज वर्दी ऑफ म्हणजे मल्टिपल पॉडकास्ट. त्याच्यामुळे आपण ते पुढे पण याच्याविषयी नक्की बोलू, म्हणजे जास्तीत जास्त गोष्टी लोकांपर्यंत अगदी, नक्कीच आवडेल. मीनवाईल फूड गुरु हे नेमट्री पब्लिकेशन हाऊसनी पब्लिश केलेलं पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा. ह्याच्या लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. बाकीचे पण मॅडमचे जे कोर्सेस आहेत त्याला भयंकर असेल ते त्याच्या पण लिंक्स, आणि उदरस्त पण विकत घ्यायचं असेल त्याच्या पण लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. मॅडम तुम्ही इथे आलात, खूप छान गप्पा झाल्या, आणि एक ॲटलिस्ट बेसिक नॉलेज तरी लोकांपर्यंत पोचेल, मग मला तरी मिळालं आणि बाकीच्यांपर्यंत पोचेल अशी आशा आहे. डिटेल्स आपल्याला, आम्ही जसं म्हटलं की मल्टिपल पॉडकास्टचा विषय हा आहे, सो आपण त्याच्याबद्दल पुढे बघूच कसं करता येईल. जरूर, तुम्ही जरूर. आलात मला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. धन्यवाद.